नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात, म्हणजे सराव चाचणी स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला एक टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करून घ्या. त्यावर तुम्ही रील स्वरूपात हा व्हिडिओ आणि रील स्वरूपात तुम्ही पीडीएफ बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरही बघू शकता. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडी वाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो दररोज. आज दिनांक 14 जून 2026. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1. दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क हे खालीलपैकी किती संपत्तीसह जगातील पहिले ट्रिलियनियर बनले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे $1,00,00,000. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते दिग्गज उद्योगपती हे जगातील पहिले ट्रिलियनियर बनलेले आहेत? ठीक आहे, तर हे बनलेले एलॉन मस्क. कसाही प्रश्न येऊ शकतो जगातील सर्वात श्रीमंत म्हटल्यावर. तर एलॉन मस्क ठरले जगातील पहिले ट्रिलियनियर. याचे महत्वाचे मुद्दे: नवा इतिहास, टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स म्हणजे ट्विटर सारख्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनियर बनलेले आहेत. संपत्तीचा टप्पा: ते $1,00,00,000 $1 ट्रिलियन संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 3. चीनने अर्धांगवायू म्हणजेच पॅरालिसिस आणि मज्जासंस्थेच्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी कोणत्या जगातील पहिल्या इनव्हेसिव्ह ब्रेन चिपला व्यावसायिक मंजुरी दिली आहे? आणि ही चिप आहे निओ चिप. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. जगातील पहिल्या इनव्हेसिव्ह ब्रेन चिप म्हणजेच निओला व्यावसायिक मंजुरी देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलाय? आता आपण आलटून पालटून प्रश्न घेतलेला आहे, तर हा चीन असा या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन बी आहे. ठीक आहे, याच्याबद्दलची माहिती थोडक्यात जर बघायची तर चीनकडून निओ ब्रेन चिपला व्यावसायिक मंजुरी मिळालेली आहे. तर चीनने अर्धांगवायू, पॅरालिसिस आणि मज्जासंस्थेच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी निओ या चिपला मंजुरी दिलेली आहे, ज्यामुळे उपचारात क्रांती झालेली आहे. हिचं स्वरूप काय आहे? तर ही जगातील पहिली व्यावसायिक मंजुरी मिळालेली इनव्हेसिव्ह ब्रेन चिप आहे, जी रुग्णांच्या उपचारात मोठी भूमिका बजावेल. प्रश्न क्रमांक 5. भारताच्या इझी कनेक्ट मॉडेल अंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी समाविष्ट होणारे देशातील पहिले शहर कोणते ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वाराणसी. ऑप्शन ए. भारताचे पहिले इझी कनेक्ट मॉडेल शहर. महत्वाचे मुद्दे: तर पहिले शहर आहे उत्तर प्रदेशातील सांस्कृतिक शहर वाराणसी. हे भारताच्या इझी कनेक्ट मॉडेल अंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी समाविष्ट होणारे पहिले शहर बनले आहे. फायदा: या मॉडेलमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाची कनेक्टिव्हिटी अत्यंत सोपी होणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताचे दिग्गज नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेते प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नुकतेच वयाच्या 50व्या वर्षी कुठे निधन झाले? तर यांचे निधन झालेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांना वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी 1994 मध्ये खालीलपैकी कोणत्या क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर यांना अर्जुन पुरस्कार त्यावेळेस मिळालेला होता. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. नेमबाजी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी जसपाल राणा यांना वयाच्या 21व्या वर्षी 1997 मध्ये भारताचा कोणता चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पद्मश्री. ठीक आहे, तर भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 1, त्यानंतर हा 2, हा 3 आणि हे 4 असे सर्वोच्च पुरस्कार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि याच्या लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक पण आहे, सोपी आहे.
अर्थातच भारतरत्न एक नंबरला आहे, त्याच्यात काही वाद नाही. पद्मविभूषण हा जो जास्त अक्षराचा शब्द आहे, 6 अक्षरी शब्द, हा अर्थात 2 नंबरला, त्यानंतर 5 अक्षरी 3 नंबरला आणि त्यानंतर 3 अक्षरी 4 नंबरला. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून कोणत्या वर्षी प्रसिद्ध द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले होते? तर यांना आलेले होते 2020 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात. प्रश्न क्रमांक 10. जसपाल राणा यांना 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते? तर यांना उत्तराखंड गौरव सन्मान देण्यात आलेला होता. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन झालेलं आहे. एकत्रित आपण बघूया. भारताचे दिग्गज नेमबाज होते जसपाल राणा. ऑलिम्पिक पदक विजेते मनू भाकर यांचे प्रशिक्षक यांचे दिल्लीमध्ये निधन झालेलं आहे. पुरस्कार आणि गौरव. त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत त्यांनी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते. अर्जुन पुरस्कार वयाच्या 18 वर्षी 1994 ला. पद्मश्री पुरस्कार वयाच्या 21व्या वर्षी 1997 ला. द्रोणाचार्य पुरस्कार 2020 मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून 2020 मध्ये. उत्तराखंड गौरव सन्मान वर्ष 2025 मध्ये उत्तराखंडचा सर्वोच्च सन्मान. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्या प्रकारातून पूर्णपणे निवृत्ती जाहीर केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारातून. म्हणजे सगळीकडून हा निवृत्त झालेला आहे. तर उलटाही प्रश्न येऊ शकतो, न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज किंवा न्यूझीलंडचा कोणता माजी कर्णधार किंवा न्यूझीलंडचा कोणता माजी क्रिकेटपटू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅप्टन केन विल्यमसन. ठीक आहे. उलटा पालटा सुलटा सालटा कसाही प्रश्न आला तरी आपल्याला आलं पाहिजे, त्यासाठी आपण जास्तीत जास्त डाटा कमी वेळात घेतो. प्रश्न क्रमांक 12. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त जाहीर करणारा केन विल्यमसन हा खालीलपैकी कोणत्या देशाचा माजी यशस्वी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. प्रश्न याची महत्वाची माहिती बघूया. दिग्गज क्रिकेटपटू केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. तर न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आधुनिक काळातील महान फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांमधून कसोटी, वनडे आणि T20 निवृत्ती जाहीर केलेली आहे. कामगिरी त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 2021 मध्ये पहिली ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. तसेच 2019च्या वनडे विश्वचषकात संघाला विश्व उपविजेतेपद मिळवून दिले होते. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन इंटरनॅशनल अल्बिनिझम अवेअरनेस डे कधी पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 13 जून, म्हणजे कालच हा दिवस पार पडलेला आहे. ऑप्शन सी. तर प्रश्न क्रमांक 14. अल्बिनिझम ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची स्थिती आहे ज्याबद्दल समाजात जागरूकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम दिन पाळला जातो? तर ही आहे जनुकीय स्थिती, जेनेटिक कंडिशन आहे. याच्याबद्दलची माहिती बघूया. दरवर्षी 13 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन पाळला जातो. याचा उद्देश आहे शरीरात मेलेनिनच्या कमतरतेमुळे त्वचेवर, केसांवर आणि डोळ्यांवर पांढरेपणा असणे हा जनुकीय स्थिती बद्दल समाजात जागरूकता वाढवण्यासाठी आणि या व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15. सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जगभरात जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन वर्ल्ड ब्लड डोनर डे कधी पाळला जातो? तर हा पाळला जातो 14 जूनला, म्हणजे आज आहे जागतिक रक्तदाता दिन. तर जागतिक रक्तदाता दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
याच्याबद्दलची माहिती बघूया. दरवर्षी 14 जून रोजी जगभरात जागतिक रक्तदाता दिन पाळला जातो आणि याचा उद्देश काय आहे तर हा दिवस सुरक्षित रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी, सुरक्षित रक्ताची गरज अधोरेखित करण्यासाठी आणि स्वेच्छेने तसेच अमूल्य रक्त देऊन लोकांचे प्राण वाचवणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी समर्पित आहे. तर मित्रांनो, हे होते आजच्या दिवसभरातले म्हणजेच 13 जूनच्या दिवसभरातले महत्त्वाच्या चालू घडामोडी. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यामुळेच 10 मिनिटाच्या आत 15 प्रश्न घ्यायचे हा आपला मानस आहे आणि तो आपण साध्य करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.